कमी
योगिया दुर्लभ तुम्या देखिला
विठ्ठला
माये देवाचा देव ला संध्या निवाले तुझे पण स्वराचा आवाज कमी राहतो अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्यात्याशी बाप रखमा देवी बरो खुणमादली कैसे देखिला माये देवाचा देव ला संध्या निवाले तुझे पर पांडुरंगा प्रभुधाम नमः श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करादया जाणलेला दिलो पावन झालो चराचर राजीव नेत्रं प्रविशालो आदम अजानबाहुं परमासनस्थं बहुतेन युक्तं अदण्डमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराज तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साध संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधेयं नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपं ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गृहोपनां मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपां पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरंजनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् अखंडनंदोधाय शिष्य संता पालने सच्चिदानंद रूपाय अस्मै गुरुराम गिरिं नमो नमः विधाना योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या प्रतिमेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरु नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने वैकुंठवासी सदानंदजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सदावाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाची ही सेवा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबर आहे सेवेकरता घेतलेला अभंग सर्वांना ज्ञात असणारा अभंग सर्वांच्या परिचयाचा असणारा अभंग योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजली पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला माये देवांचा देव इडला संध्या निमाले तुझे फल अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्याताशी बाप रखमा देवी वरु खून बांधले कैसे जो अनुभव ज्ञानोपर यांना आपल्या जीवनामध्ये आला तो अनुभव ज्ञानोपर यांनी या अभंगातून व्यक्त केला अनुभव येऊन समाजाला जे देतात त्यांना संत म्हणतात अनुभव येऊन समाजाला देत नाहीत त्यांना साधक म्हणतात आणि स्वतःलाच अजून अनुभव आलेला नाही पण अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे यांना मुक्त म्हणतात विढाला
अनुभव आले अंगात या जगात येत असे अनुभव आले अंगात या जगात अनुभव आले या जगात येत असे एक वर्ग समाजामध्ये असा आहे अनुभव आहे पण अनुभव नाही दुसरा वर्ग असा आहे अनुवादही नाहीत आणि अनुभवही नाहीत एक वर्ग समाजामध्ये असा आहे अनुभवही आहेत आणि अनुवादही आहेत जसं आपण धनगरवाडी मधून बेटाकडे चाललो एखाद्याने आपल्याला मार्ग विचारला बेटाकडे जाणारा काही लोक माहित असताना सुद्धा सांगत नाही मार्ग ज्ञात आहे पण माहित असताना सुद्धा मार्गदर्शन करत नाहीत म्हणजे अनुभव आहे पण अनुभव नाही दुसरा एक वर्ग असा आहे बेटाकडे जाण्याचा मार्गही ज्ञात आहे आणि योग्य त्या रीतीने मार्गदर्शन सुद्धा करत म्हणजेच अनुभवही आहेत आणि अनुवादही आहेत तिसरा वर्ग अनुभवही नाहीत आणि अनुवादही नाही म्हणजे व्यक्तिगत त्याला स्वतःलाच बेटाकडे जाण्याचा मार्ग ज्ञात नाही तो इतरांना काय सांगू शकतो म्हणून अनुभवही नाहीत आणि अनुवादही नाही जो अनुभव ज्ञानोबा यांना आपल्या जीवनामध्ये आला तो अनुभव महाराजांनी तुमच्या आमच्या समोर ठेवला योग्या दुर्लभ तुम्या देखील साजनी आता ज्ञानोबा साजनी हा शब्द या ठिकाणी महाराजांनी वापरला आता ज्ञानोबा कुणासोबत संवाद साधलाय तुम्या देखील साजनी साजनी म्हणजे बुद्धी बुद्धिरूपी मैत्रिणीशी ज्ञानोबा संवाद साधला तुम्या देखील साजनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सुख झाले व साजनी पुन्हा इथेही साजनी शब्द आहे बुद्धिरूपी मैत्रिणीशी ज्ञानोबा संवाद साधला तुम्या देखील साजनी जो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे
आता योगी कुणाला म्हणावं हा मोठा प्रश्न आहे. सद्गुरु गंगागिरी महाराज योगी होते, सद्गुरु चांगदेव महाराज योगी होते, आणि ज्यांनी वर्णन केलं ते सुद्धा योगीच आहे. ज्ञानराज माझे योगाची माऊली, योग्यांची माऊली ज्ञानोबा आहे. बघा, योग्यांची माऊली असताना सुद्धा ज्ञानोबा एक योग्यांमध्ये रममान झाले. ज्या योग्यांचं नाव आहे या विश्वामधले जेवढे योगी आहेत, ज्यांच्यामध्ये रममान झाले ते भगवान दत्तात्रेय आहेत. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवांच्या अंतरी दत्तात्रय योगिया. ऐला मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. तिने सांडिली माया तिची कंथा गाया. योगी म्हणजे मायेच्या पलीकडल्या प्रांतातला विषय, आणि हे विश्व संपूर्ण मायेचं स्वरूप आहे. परंतु तिने सांडिली माया, माया म्हणजे आदिशक्ती. हे संपूर्ण आकाश मायेचं स्वरूप. हे पृथ्वी मायेची काया आहे, आणि सप्त पाताळ हे मायेचे चरण आहे. साधू संत शब्द बघा दोन आहे. साधू विषय वेगळा आहे, योगी विषय वेगळा आहे, आणि संत विषय वेगळा आहे. साधू काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार आणि दंभ ज्यांनी षड विकारांना धारण केलं त्यांना साधारण जीव म्हणतात. ज्यांनी षड विकारांना मान्य केलं त्यांना सामान्य जीव म्हणतात. ज्यांनी षड विकारांना धाकात ठेवलं त्यांना साधक म्हणतात. आणि ज्यांनी षड विकारांना आधू बनवलं त्यांना साधू म्हणतात. आणि ज्यांनी षड विकारांचा अंत केला त्यांना संत म्हणतात. साधू विषय वेगळा, संत विषय वेगळा. साधू साधना करतोय, अजून परमात्म्याची भेट झाली. जो भगवंताचा रात्रंदिवस भजन करतो तो साधू, आणि परमात्मा ज्याचं रात्रंदिवस स्मरण करतात ते संत. संतांचं स्मरण स्वतः परमात्मा करतात. म्हणून परमात्म्याला वैकुंठामध्ये सुद्धा लावलं नाही मला. म्हणून संतांच्या सानिध्यात राहिला, साधूंच्या नाही. वैकुंठ सोडून संत जरी राहिला, हो ज्या सुखा कारणे देव वेदा मला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, संतांच्या संगतीत परमात्मा राहिला.
विषय वेगळा, संत विषय वेगळा, साधू विषय वेगळा. संत नारायणगिरीजी महाराज संत होते, साधू नव्हते. परमात्मा ज्यांचं स्मरण करायचं असे साधू संत गुरुवर्य नारायणगिरी महाराज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आले. निश्चित जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण परमार्थामध्ये आहे. नारायणगिरीजी महाराज, गंगागिरी महाराज योग्यांची परंपरा आहे. तरी सुद्धा तेव्हा आम्हाला योग मार्ग महाराजांनी दाखवला नाही. का दाखवला नाही याचं कारण आहे. योग मार्ग हा अवघड मार्ग आहे, म्हणजे कठीण मार्ग आहे. म्हणून हा जो मार्ग आहे, या मार्गाने जरी गंगागिरी महाराज गेले असतील, पण त्या मार्गाने तुम्ही आम्हाला नेलं नाही. तो मार्ग दुष्कर मार्ग आहे, म्हणजे अवघड मार्ग आहे. म्हणून अनेक ठिकाणी वर्णन येतात. मोडोनिया सूक्ष्म 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 मार्ग म्हणजे यज्ञ मार्ग. मंत्र चुकला की कर्म भोगावे लागतात. मग सूक्ष्म मार्ग यज्ञ दान तपोधर्म नद्याचम कार्य मतात यज्ञो दानं तपस्यैव पावनाने मनुष्यनाम जरी जीवन कृतार्थ होत असेल, हे भगवंताला भेटण्याचे मार्ग आहेत. योग मार्ग असेल, यज्ञ मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, भक्ती मार्ग असेल. वासुदेवी भगवती भक्ती योग मया जडयत्याश वैराग्यम ज्ञानम जयद हेतुकम. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, वैराग्य मार्ग. आता वैराग्य सोपं आहे का? हा समाजाने मानावा म्हणून वैराग्य दाखवू शकतं कदाकाळी, पण वैराग्य ही एक सिद्धी आहे आणि ती प्राप्त करून देणारे, प्रदान करणारे स्वतः परमात्मा आहे. गुरुवर्य महाराजांचे शब्द आहे वैराग्य
सहजासहजी प्राप्त होत नाही. तुकोबराया ज्यांनी वैराग्य सिद्धी प्राप्त केली त्यांना धन्यता देतात. नुसतं लुंगी लावली, त्रिपुंडधारी धारण केला, त्याग दाखवला म्हणजे वैराग्य होतं असं नाहीये. घरा काळी संकल्प म्हणून चहा सोडणं आणि आठवण आल्यावर पुन्हा पिणं काय उपयोग? नो हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. हे शब्द तुकोबर यांचे. मज बोलता न वाटे खरे विष खावे ग्रासोग्रासे धन्य तोची एक सोशी. न हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे विष खावे ग्रासोग्रासे. जसं विष पचवणं कठीण आहे तसं वैराग्य पचवणं कठीण आहे. वैराग्य ज्याला म्हणावं साधू निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना सुद्धा वैराग्य ज्यांच्या चरणाची सेवा करत याला वैराग्य म्हणतात. आणि अशा लक्षणांनी युक्त तपो ज्ञान वैराग्य तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदानंदृतं साधु संन्यासयोगं तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदानंदृतं साधु भक्ती स्वरूपम वासुदेवी भगवती भक्ति योग प्रयोजितः जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम श्रीमद् भागवत निगम कल्पतरुणकृतं फलं शोकमुखानं तद्रवसुमितं श्रीमद् भागवतं समादय मोदवरसिका भुवि भावुकाः श्रीमद् भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि या श्लोकामध्ये स्वयंभू गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज
प्रत्येक अंगाने परिपूर्ण महात्मा आहे. तपही होतं, ज्ञानही होतं, वैराग्यही होतं. आणि ज्ञान आणि वैराग्य हे भक्तीचे दोन पुत्र आहेत. पुढे भक्तीने धरिली आती, मागे ज्ञान वैराग्य. अशा प्रकारे भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि गुरु हे नारायणगिरी महाराज साक्षात भक्तीचं स्वरूप होते. म्हणून महाराज निद्रिस्त अवस्थेमध्ये सुद्धा असताना वैराग्याला चरणाची सेवा करावी ही वैराग्य आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, काही वैराग्य मार्ग, काही भक्ती मार्ग, काही ज्ञान मार्ग, काही योग मार्ग. ज्ञानोबा या योग मार्गाने गेले. मच्छिंद्रनाथ असतील, गुरु गोरक्षनाथ असतील, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, ही सगळी योग्यांची परंपरा कुठपर्यंत आली? जागे आहेत कुठपर्यंत आली? विश्व ब्रह्मासी गेली. ज्ञानोबा रायांपर्यंत ही जी आलेली परंपरा, योग्यांची परंपरा, आदिनाथ भगवान शिव त्यानंतर मच्छिंद्रनाथ असतील, गुरु गोरक्षनाथ असतील, गैरीनाथ असतील, निवृत्तीनाथ असतील, नाथ संप्रदाय, त्यानंतर ज्ञानोबा नाथ संप्रदायाचे होते. तुकोबा कोणत्या संप्रदायाचे होते? चैतन्य संप्रदायाचे होते. आणि नाथ बाबा दत्त संप्रदायाचे होते. गाणगापुरी वस्ती ज्यांची, प्रदे औदुंबर छायेसी, भीमा अमरजा संगमाची भक्ती अशी बहुत शिष्यांची, वाट दाऊनिया योगाची. कोणता मार्ग भगवान दत्तात्रयांनी यांना दाखवला? वाट दाऊनिया योगाची. आणि सगळे भगवान दत्तात्रयांचे शिष्य होते. मच्छिंद्रनाथ असतील, गोरक्षनाथ असतील, गैरीनाथ असतील, निवृत्तीनाथ बाबा असतील, नवे नवे ज्ञानोबा असतील. जरी निवृत्तीनाथ बाबांना ज्ञानोबा गुरु मानलेला असेल, पण संप्रदायाचं मूळ कोण आहे? ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा, कराया उद्धार जगताचा, झाला बाळा ते ऋषीचा, धरीला वेशाशी यतीचा, मस्तकी मुकुट शोभे नदीना, कंठी रुद्राक्ष माळा घालून, हातामध्ये आवत बहुत गुण, हे भक्ता केवळ
पाहून विजरे म्हणतो येतर तरी कापिराले तरी हे जगत करीत शोभो अवधूत स्वामी सुखानंदा गोवाळीनो सौख्य कंदा तारी हा दास हृदयकंदा सोडली विषय मोचंदा आलो शरण आत्रे नंदा दावी सद्गुरु ब्रह्मानंद चुकवी 84 चा फेरा घालून षड रूपे मधला घेरा गाणे दे पुत्र पौत्र नारा मामे भजन मुखे तव भजन करी दस सजन दयाचे बलवंतावरती ओवाडे तुमची ध्यानी भगवान दत्तात्रय योगी होते योग्यांची योगी होती अशी असणारी ही योग्यांची परंपरा ज्ञानोबरायांपर्यंत चालत आली आणि योग मार्गाने ज्ञानोबरायांनी परमात्मा जाणला पाहिला अभंगाचो प्रदर्शन योगिया देखिला साजले पाहता पाहता मना न पुरी धनी देवांचा देव मी पाहिला ज्ञानोबा सांगतो पण ज्ञानोबा याने योग मार्गाने पाहिला हडा गुरुवर्य स्वामी कायम सांगत असतात की परमात्मा हा ज्ञान इंद्रियांचा विषयच नाहीये परमात्मा हा अंतर्दृष्टीचा विषय ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये दर्शना करता आलात ज्ञान इंद्रियाद्वारे परमात्मा दिसत असताना सुद्धा आपण डोळे बंद करतो का हात जोडून उभं राहतो दिसत असो डोळे बंद करून घेतो का करतो याचं कारण आहे तो ज्ञान इंद्रियांचा विषय नाही म्हणून मी त्याला अंतर्दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतोय मन मंदिर की ज्योत जगाओ
मन मंदिर की ज्योत जगाओ गट गट वासे रे परमात्म्याला भेटण्याकरता आस्था लागली पाहिजे दर्शन दो गणेशानाथ मोरे दर्शन दो गणेशानाथ मोरे आखियाँ जाती रे जाती रे दर्शन दो दर्शन दो घनश्यामनाथ आखियाँ प्यासी रे पानी पीकर प्यास बुझाओ नयन को कैसे समझाओ आँख में झोली छोड़ो अब तो गट गट वासी रे मन मंदिर की ज्योत जगाओ मन मंदिर की ज्योत जगाओ चार प्रकारची वाणी सांगितली त्याला प्राप्त करण्याकरता जरी मनुष्याने वाणीने संवाद जरी केला नाही काही लोक मनाचे मनात बोलतात मन मंदिर की ज्योत जगाओ आणि हृदयामध्ये जी वाणी विराजमान आहे तिला पश्यंती म्हणतात नाभीमध्ये जी विराजमान आहे तिला परावाणी म्हणतात परा पश्यंती मध्यमा कंठामध्ये जी विराजमान आहे तिला मध्यमा म्हणतात आणि तुम्ही रोज बोलता भजन करता तिला वैखरी म्हणतात आयसी कोणाची वैखरी वरे आमोच्या सामोरी तुका म्हणे बाण आधी हरे नाम कृष्ण माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसी देही प्रेम काही कळा परमात्म्याने आपल्यावरती प्रेम करावं दर्शन द्यावं असं वाटत असेल तर आपली वाणीमध्ये सत्यता असावी सत्यम पदम प्रियम धीरम वाक्यम हितकारम वदेत प्रियोत्कर्षम सदा निंदा परेशान च प्रयोजे तो वाणीमध्ये सत्यता असावी वाणीने सतत भगवंताचं भजन असावं
अखंड चिंतना विठोबाचे सर्व इंद्रिय असेल, ज्ञान इंद्रिय असेल, ज्ञान इंद्रियांना सुद्धा असता लागली पाहिजे भगवंताला पाहण्याची. म्हणून आपण आलात परमात्म्यापर्यंत आलात, मंदिरामध्ये आलात, पण ज्ञान इंद्रियामध्ये तो दिसत नाही. या ठिकाणी होतो आपण. मग अंतर्दृष्टीने जाणल्या जात असतो. पण ज्ञानोबाने सांगते जो योग्यांनाही दुर्लभ आहे याला मी पाहिलं. योग्या दुर्लभ तुम्ही देखील समजणी, पाहता पाहता मना न पुरे देखिला देखिला माये. देवांचा देव, आता देवांचा देव कोण आहे? कोण आहे देवांचा देव? कोण आहे? हा, देवांचा देव, देवादी देव महादेव. समाधी घेतली आनंदी भवती शोभे श्रीधर्मदी भवती शोभे आजन वृक्ष देवयती भवती शोभे सिद्धमती समाधी येतली समाधी घेतली आरती. कुणाच्या समावेत आहेत? भगवान शिव हे सुद्धा योगीच आहे. आणि योग्यांच्या जवळ ज्यांची समाधी योगी ज्ञानोबाया देखिला देखिला माये. देवांचा देव असा असणारा परमात्मा तो प्राप्त करण्याकरता अगोदर आपल्या जवळ शुद्ध भाव असावा. गुरुवर्य नारायणगिरी महाराज कायम सांगत असायचे पत्रं पुष्पं फलं तोयं योमी मर्त्या प्रयच्छति. कोणी कोणत्याही देवतेची उपासना करत असेल, प्रत्येक देवतेच्या आवडी निवडी वेगवेगळ्या आहेत. पांडुरंगाला आपण तुळस वाहतो, तुळशीचं पत्र वाहतो. भगवान शंकराला काय आवडतं? हा, आवड तुम्हाला वेळाची शंकरा, आवड तुम्हाला, आवड तुम्हाला वेळाची शंकरा, आवड तुम्हाला वेळाची, आवड तुम्हाला वेळाची शंकरा, आवड तुम्हाला वेळाची, आवड
लजी शंकरा आवडत मांडेला फिर भगवान शिवाला आपण मानतो पांडुरंग परमात्मा असेल तर थोडंच वाटतो गुरुजी नारायणगिरी महाराज कायम सांगायचे श्रद्धा नसेल तर ट्रक वर वाहिले तरी काय नाही म्हणून शुद्ध भाव आपल्या जवळ असावा भाव के वस में भगवान भाव नहीं तो सब साधन छूटो बीजा सकल विदान भाव नहीं तो निज गुण मधुबना लागन सन्निधिया भाव होय तो जित देखौ तित दिखत सुंदर श्याम भाव नहीं तो हर मंदिर में दिखत सब पाशा भाव होय तो पाशानों में प्रगट हुए भगवान म्हणून श्रद्धा आणि भाव महत्वाचा भावे विना देव न कळे निसंदेह गुरु विना अनुभव कैसा कळे म्हणून श्रद्धा आणि भाव महत्वाचा आहे ज्ञानोबा राहिले परमात्म्याला पाहिलं तितकी अंतःकरणाची दृढता होती मला तितकी योग साधना होती जिथं सलो जिथं श्वास जिथं संगो जितेंद्रिय ज्या आसनावरती बसून ध्यान करायचंय अगोदर त्या आसनावरती विजय असावा लागतो आसनावर जर विजय नसेल तर नको ते विचार या बुद्धीमध्ये येतात तुम्हाला एकच बुद्धी माहिती आहे 18 प्रकारची बुद्धी शास्त्रामध्ये सांगितलेली आहे त्यामध्ये तैर बुद्धी असेल चल बुद्धी असेल दगड बुद्धी असेल काही लोकांची बुद्धी दगडासारखी असते किती सांगायला तर ते ऐकत नाही तो बऱ्याचं प्रमाण आहे आयसी बुद्धी ज्याची जड यावणी दगड बरी देवा दगड बरे अशी काही लोकांची बुद्धी असते आणि या बुद्धीमध्ये 86,000 विचार रोजचे प्रवेश करतात असं वैज्ञानिकांचं मत आहे मला 86,000 विचार जर बुद्धीत येतात कुठून येतात जरी अनेक आपल्या बुद्धी उपयोगाचे आहेत विचार असावा नसावा नाही असं नाही विचार असावा आत्मा विचार या बुद्धीमध्ये असावा बुद्धीशी संवाद ज्ञानोबायांनी सांगल्या गेलेला आहे पुन्हा श्वासावरती विजय श्वासावरती ज्याचा विजय आहे त्याचाच मनावर विजय आहे जिथं संगो पुन्हा संगतीवरती विजय संघ जर दुर्जनाचे असेल तर कसा योग घडणार कसा परमार्थ घडणार दोघे जण मित्र होते एक जण म्हणला बघ धनगरवाडी आणि दिघी किती किलोमीटर अंतर आहे 2-3 किलोमीटर म्हणजे दिघीला तमाशा आहे आणि धनगरवाडी सप्ताह चालू मग चल म्हणजे आज तमाशा दुसरा म्हणला नाही सप्ताह चालू आहे उदाहरण सांगतो ना दिघीच्या लोकांना लागायचं उदाहरण पटवून देण्याकरता आणि
एक जण म्हणला कीर्तनाला जाऊ, दुसरा म्हणतो तमाशाला जाऊ. काय म्हणजे तमाशा? अरे म्हणजे तमाशा काय काय नाही, काय म्हणजे कीर्तनामध्ये ते टाळकरी, ते भरणी, ते भगवान, ते कीर्तनकार महाराज काय सांगणार पदार्थ सोडून. चल म्हणजे तिकडे चित्र बदल, तिकडे काय चित्र बदलणार नाही. मी कीर्तनाला जाणार, तुझा तमाशा. एक जण कीर्तनाला आला, दुसरा तमाशाला गेला. पण बघा ही बुद्धी कशी आहे. जो तमाशामध्ये होता तो विचार करत होता, मित्र बोलत होता, अरे कीर्तनाला चल, कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. आणि जो कीर्तनामध्ये बसलेला होता तो विचार करतोय, मित्र बोलत होता तेच झालं, तेच टाळकरी, तेच वापर, तीच सिस्टीम आहे. काय मित्र म्हणत होता मी ऐकलं नाही, कुठला विचार करतोय? कीर्तनाला. मग कीर्तनाला येत असताना, कीर्तनामध्ये बसलेला असताना बरोबर आहे सांगतो बघा, तरी आवडा नाही एक वेळी मग सर्व सुखाचे पाठविले. हे प्रतिज्ञ उत्तर माझी उघडा ऐका. उघडपणे ज्ञानोबा रायाने सांगितलं, मन जर इथं नसेल, शरीराने जर इथं असाल, काय होतं? मनोमार्गे गेला तो तेथेची मुक्तला. म्हणून ज्ञानोबा राय सांगता, एक तत्व नाम दृढ धरी पाना. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरी श्री करुणा येईल तुझी. आणि मन स्थिर ठेवायचं असेल तर श्वासावर विजय, त्याच्याही पलीकडे संगतीवर विजय. बेडकाने उंदराशी मैत्री केली आणि गेले एका सरोवरावर पहिला. आता उंदराला पोहता येत नाही ना, कशाला जावा? बेडूक आहे तो, त्याचं ऑपरेशन मध्ये सक्सेस झाल्याशिवाय आपण सुद्धा डॉक्टर होत नाही. असा प्राणी तो बेडूक, हुशार प्राणी आहे. आणि काही कारणामुळे दोघांमध्ये वादविवाद पूर्वी होऊन गेलेले होते आणि बेडकाने तो फायदा घेतला. एक दोरा आपल्या पायात बांधला, एक उंदराच्या पायात बांधला, मागे सरोवरात उडी. बेडूक मेलं पाण्याने फुगून. आपला उंदीर मेल्यानंतर बेडकाला आनंद झाला. पाण्याच्या बाहेर आला,
बेडूक दृष्टांतातला बेडूक खरोखरचं बेडूक काय काळ्या वाजीतले. आणि काही गोष्टी लक्षात येण्याकरता सांगतो. शक्यतो माझं कीर्तन डोक्यावरून झालं. आणि ज्या वेळेला बेडूक पाण्याच्या बाहेर आला तेव्हा उंदीरही आला. याच कारण पायामध्ये दोरा तसाच होता बघा. तो मेलेला उंदीर गाडीने पाहिला, बेडूक आपोआप गेला. कशामुळे? संगतीमुळे. म्हणून जिता सनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिया. नंतर मग इंद्रियावर विजय. पंच ज्ञानेंद्रिय असतील, पंच कर्म इंद्रिय असतील, इंद्रियावर विजय. आणि अशा लक्षणांनी जो युक्त आहे तो योगी आहे. म्हणून योग मार्ग कठीण, यज्ञ मार्ग, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग सुद्धा कठीण आहे. कधी कधी बघा चांगलं भजन जर म्हणता आलं ना, लोक म्हणतात हा मी जर आज गावात नाही ना गेलो भजनात मजाच येणार नाही, असा म्हणणारा सुद्धा एक वर्ग आहे का नाही? नाही आहे. चांगलं जर ज्ञान जर प्राप्त झालं, चांगला मृदंग येत असेल, मी जर आज भजनाला गेलो नाही तर भजनात रंग येणार नाही असं वाटणं. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्य शुद्ध. ज्ञान मार्ग शब्द थोडस चांगलं कीर्तन करता आलं म्हणजे ज्ञानी होतो असं नाही. कीर्तन कोणी करत मला, अलीकडे कीर्तन म्हणजे ही एक कला आहे. कीर्तन ज्याला म्हणतात कीर्तन चांग होय अंग हरी. ज्या कीर्तनामध्ये वेदांत आहे, ज्या कीर्तनामध्ये अखंड भगवंताचं चिंतन आहे, ते कीर्तन आहे. अयोध्येचा विषय जर एखादा सांगत असेल साधक, श्रोते सुद्धा अयोध्येमध्ये जाऊन येतात हे कीर्तन. वेदाचा विषय गुरुदेव नारायणगिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, गुरुदेव स्वामी रामगिरी महाराजांचं जीवन चरित्र असेल, साधक एखादा आपल्याला बोध करत असेल तर आपण जरी ध्यान येत आहात तरी मनाने मात्र भेटावरती आहात. हे कीर्तन. ज्या दिवशी गंगागिरी महाराजांचं जीवन चरित्र तुमच्या आमच्या हाताला लागलं, त्याच दिवशी गंगागिरी महाराज भेटले असं समजा. तरी ज्यावेळेला म्हणत असते मी परमात्मा पाहिला, आम्हाला जरी दिसला नाही तरी आमचा तुमच्या वचनावरती विश्वास आहे. संदाची बाई हा माझा विश्वास, आणि विश्वासच ईश्वर आहे. आणि अशा प्रकारे गुरुदेव नारायणगिरी महाराजांचं जीवन चरित्र तुमच्या आमच्या हाताला लागलं, त्या दिवशी आजही गुरुदेव नारायणगिरी महाराज मला भेटले असं समजा. आणि महाराजांना भेटण्याकरता आजही भेटू शकतात, पण अगोदर आपण त्या पात्रतेत असा, आपण अगोदर परिपक्व बना. जसा आंब्याचा वृक्ष आहे, आंब्याने झाडावरती परिपक्व बनावं, पोपट आपोआप येतो आणि आंब्याचा स्वाद घेऊन जात असतो, तसं संत जीवनामध्ये आपोआप येत असतात. आपण अगोदर परिपक्व बनावं. गुरुदेव नारायणगिरी महाराज आजही आपल्याला दृष्टांत देऊ शकतात. अगोदर आपण परिपक्व बना. दिवसभर चिंतन केलं, भजन केलं तर निश्चित स्वप्नामध्ये येऊन तरी दृष्टांत घेतील, पण स्वप्नही कसं असावं. काही काही स्वप्न पडतं. 3 अवस्था आहे, स्वप्नी, सुषुप्ती, जागृती. एक जणाचं लग्नच होत नव्हतं, ते दुसरेच लग्न केलं. दिवसभर नाचलं, घरी आलं
मला ते दिवसभर पाहिलेलं वरद नवरी नवरदेव कालवारी कालवरी काय आहे ते सगळं इथे पाहिलं. घरी आला, झोपल्यानंतर स्वप्न पडलं, स्वप्नात नवरदेव झाला, घोड्यावर बसला. जसं दृश्य दिवसभरामध्ये पाहिलं तसं दृश्य स्वप्नामध्ये. लॉन्सच्या पुढे घोडा उभा, घोड्यावर बसणार तो जाग आली. जाग आल्यावर घोडा गेला, नवरी गेली, सगळं गेलं. हे ज्ञानोबा शब्द आहे. स्वप्नीचे चेले जाईल नया. स्वप्न काय आहे महाराज? स्वप्नी एवढी तुकायला अनुग्रह दिला निजपदी. बाबाजी स्वप्नी आले आणि तुकोबरायांना अनुग्रह दिला महाराज. स्वप्नही तसं असावं. स्वप्नात निश्चित गुरुरे महाराज येऊन आपल्याला मार्ग दाखवू शकतात आणि अगोदर आपण परिपक्व असावं. काहीचे काही होते गुरुरे नारायणगिरी महाराज. पुण्य दुसरं आवडतं, दुसऱ्या आरती होते. पुण्यभूमी गोदा पश्चिम वायू तीर्थे गोदा गंगा महापुरुषांची छाया महिमा वर्णो आता न पुरे ही वाणी मनोणे नारायण गिरी दीन झाली उचरली. अशी असणारी परंपरा आपल्या गुरुवर्यांची परंपरा, योग्यांची परंपरा. मी समजून गेलो योग मार्ग, यज्ञ मार्ग, ज्ञान मार्ग. ज्ञान मार्ग कठीण, पचवणं कठीण आहे. ज्ञान पचवण्याकरता अगोदर गुरु कृपा संपादन करणं महत्वाचं आहे. एक ज्ञानी होता, एक अज्ञानी होता. मी अहंकारही सांगून गेलो. आता अजून एक दृष्टांत सांगून विठोबा रत्नागिरीकडे वळू. एक ज्ञानी ज्याने तर्कशास्त्रावरती पीएचडी केलेली होती आणि अज्ञानी दोघेही एका मार्गाने चालले होते. ज्ञान ही अशी गोष्ट आहे ते पचवणं कठीण आहे. पचवण्याकरता गुरुकृपा संपादन करणं महत्वाचं आहे. गुरुकृपा संपादन जर केले नाही तर ज्ञान हे धोका देत असत. ज्या मार्गाने दोघेही चालले होते, चालता चालता जो ज्ञानी होता त्याच्या पायामध्ये काटा भरला. या बाबडीचा काटा कशाला भरला?
येड्या बाबा, आता येड्या बाबडीचा काटा जरा विषारी असतो. आणि जो अज्ञानी होता तो त्याला प्रश्न करतोय, म्हणजे एवढा मोठा काटा पायामध्ये भरलेला आहे, वेदना होता, आपण थोडा वेळ बसू आणि पायातला काटा काढू. पण जो ज्ञानी होता तो अज्ञानाला प्रश्न करतोय, हा काटा आडवा होता की उभा होता, याचा अगोदर शोध लावावा लागेल. आता तो अज्ञानी प्रश्न करतोय, शोध कशा करता लावायचा आहे? आडवा असो उभा असो आपल्या पायात भरलेला आहे ना, मग आता ते काढणं महत्वाचा विषय आहे की शोध लावणं महत्वाचा विषय आहे? नाही म्हणजे ज्ञानी तू आहे का मी आहे? आज्ञाने विचार केला, म्हणजे तू जोपर्यंत शोध लाव तोपर्यंत मी आराम करतो, नंतर हो काय ते. जो अज्ञानी होता अरे मस्त आपलं आराम केला, तोपर्यंत याचं चालू काटा आडवा होता की बाबा काही शोध लागला नाही. त्याला जाग आली, त्याला ते दृश्य पाहिलं, म्हणजे काय ज्ञान आहे, काय ज्ञान आहे, काय तर्क लावतोय. जवळ दुसरी येडी वावळ होती, तिचा काटा घेतला आणि त्याच्या हातात दिला, म्हणजे हे शोध लावणं बंद कर, हा काटा घे, पायाचा काटा काढ. मग आता पायामधला काटा काढला, काढल्यानंतर थोडं वेदना कमी झाल्या, थोडं समाधान मिळालं. त्याचं असणारं ज्ञान या ठिकाणी उपयोगामध्ये आलं नाही. आता आज्ञानी पुन्हा प्रश्न करतो, म्हणजे पायाचा काटा काढला ना, मग ज्या काट्याने तो काटा काढला तो काटा फेकून दे. हा म्हणतोय ज्ञानी तू आहे का मी आहे? तू शांत आहे. हा काटा यदा कदाकाळी आपल्याला पुढेही प्रवासामध्ये तो उपयोगामध्ये येऊ शकतो. म्हणजे ठीक आहे, त्याने तो काटा मागच्या खिशात ठेवला, घरी गेला. पुढं काय झालं असेल? मागच्या खिशामध्ये काटा ठेवलेला आहे याचा विसर पडून गेला. दिवसभर थकलेला होता महाराज, इतका वेगामध्ये तो खाली बसला, काटा कुठे गेला असेल काय अंदाज? डॉक्टर सुद्धा अंदाज लावू शकत नाही. त्याला ऑपरेशन असू त्यातही निघाला तर बरं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्ञान आहे ते पचवता आलं. एकदा काशीमधून ब्राह्मण आला, अनेक जण दृष्टांत सांगतात, तो विद्वान होता आणि भ्रमण करीत आला. ब्राह्मण आहे, विद्वान आहे, मला कोणी दर्शन करायचं त्याचं. आणि जवळपासच्या मार्गाने येत होता, त्या मार्गावरती मेंढपाळ आपली मेंढर रानामध्ये चालत होता. आता तो मेंढपाळ आहे, हा काशीमधून आलेला विद्वान ब्राह्मण त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. आता मेंढपाळ आहे, त्याने काय याचं दर्शन केलं नाही. दर्शन केलं नाही म्हणून क्रोध आला. अरे म्हणजे तुला माहिती मी कोण आहे? म्हणजे कोण आहे? म्हणजे काशीचा पंडित आहे, विद्वान आहे, शास्त्री आहे. मेंढपाळ म्हणे मग मी काय करू? काय करू? सगळे लोक माझं दर्शन करतात, तू दर्शन केलं नाही, म्हणजे का दर्शन करू? म्हणजे मी शास्त्री आहे, विद्वान आहे, आणि कोणताही प्रश्न मला विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ आहे. मी ज्ञानी आहे म्हणून तू माझं दर्शन केलं पाहिजे. मेंढपाळ म्हणले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्या जवळ आहे? म्हणजे हो. म्हणजे माझा एक प्रश्न आहे. आता मेंढपाळ मेंढर चालत होता, समोर वाळूचा गंध होता मोठा. आधी मेंढपाळाला घेतली वाळू आणि त्याच्या हातात, म्हणजे सांग हे किती वाळू?
बराच वेळ झाला शास्त्री लोक बंद पडलं ना ते किती वाढले कशी सांगायची तर कशी मोजायची प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही मेनपाळ म्हणले काय शास्त्री महाराज आवडी मुठभर वाढले काय उपयोग आहे शास्त्री ज्ञानी मग काही ज्ञान मार्ग आहेत भगवंतापर्यंत पोहोचणे ज्ञान मार्ग भक्ती मार्ग वैराग्य मार्ग योग मार्ग सोपा मार्ग सांगतो हरी नाम सत्ता सप्ताह आनंद पुढल्या महिन्यामध्ये योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज 177वा अखंड हरिनाम सप्ताह अज्ञान रूपी अंधकारातून ज्ञान रूपी प्रकाशाकडे नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये असणार भजन हरे नाम हरे नामेव केवलम कलो नास्तेव 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 गणेना विठोबाला